हॅलो, नमस्कार. लेटर गार्डन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या काही व्हिडिओजमध्ये आपण बघतोय खूप सारी वाक्य आपण केली, वेगवेगळ्या प्रसंगांशी संबंधित केली, पावसाशी संबंधित केली, अशी खूप वाक्य केली, जनरल रुटीनची वाक्य केली, वोकॅबलरी केली. तर आज आपण काय करणार आहोत? आज आपण समजून घेणार आहोत की आपण स्वतः एखादं इंग्लिश वाक्य कशा प्रकारे बनवू शकतो, त्याचा फॉर्म्युला काय आहे, त्याचा सिक्वेन्स काय आहे, कोणत्या प्रकारे एखादं म्हणजे सेंटेन्स फ्रेम केलं की ते वाक्य इंग्लिश मधलं करेक्ट वाक्य होऊ शकतं, अचूक वाक्य होऊ शकतं. आणि हे समजून अतिशय सोपं आहे, अगदी म्हणजे अगदीच सोपं आहे. फक्त तो एक फॉर्मॅट आपण मेंटेन ठेवला तर आपल्याला स्वतःलाच आपापली वाक्य बनवता येऊ शकतात. पटकन व्हिडिओला सुरू करूयात. तर हा फॉर्म्युला काय आहे किंवा हा फॉर्मॅट काय आहे? तर सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ओके. आता जी माझ्या एवढी मंडळी हा व्हिडिओ ऐकत असतील आणि जे मराठी मीडियम मध्ये आपण सगळे शिकलेलो होतो तेव्हा तर कर्ता कर्म क्रियापद, बरोबर, हा आपल्या मराठी वाक्याचा पॅटर्न आहे किंवा सिक्वेन्स आहे, बरोबर. या प्रकारे आपण मराठीचं वाक्य बनवतो ज्याच्यामध्ये क्रियापद नेहमी शेवटी येतं. इंग्लिशमध्ये क्रियापद म्हणजेच वर्ब हे नेहमी मध्ये येतं. ठीक आहे. आता सब्जेक्ट म्हणजे काय? तर सब्जेक्ट म्हणजे वाक्यातला कर्ता. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये आपल्याला जे म्हणायचं आहे वाक्य किंवा एक वाक्य जे तयार करायचं आहे त्याच्यामध्ये जी व्यक्ती ऍक्शन घेत असते ती व्यक्ती म्हणजे त्या वाक्याचा सब्जेक्ट झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं वर्ब, म्हणजे ती व्यक्ती काय ऍक्शन करते आहे. ओके. आणि कशा संदर्भात ती ऍक्शन होते आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता या फॉर्म्युलामध्ये आपण वाक्य आतापर्यंत जी केली ती तशी आहेतच, बस म्हणजे तशीच वाक्य असतात, पण आपण खास याकडे लक्ष देऊन आपण आता ही पुढची वाक्य बघणार आहोत. आता सगळ्यात पहिलं आपण बघूयात की आय म्हणजे मी, हे जे प्रोनाउन आहे, हे जे सर्वनाम आहे ते वापरून आपण वाक्य सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट या फॉर्मॅट मध्ये कसं वापरू शकतो. तर पहिलं वाक्य आहे, अगदी साधं सोपं सरळ आहे. आय रीड अ बुक. मी पुस्तक वाचते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये ऍक्शन कोण घेतंय? आय म्हणजे मी. काय ऍक्शन घेते? वाचण्याची ऍक्शन घेते म्हणजेच रीड. आणि काय वाचतेय? बुक वाचतेय. सो आय रीड अ बुक. मी पुस्तक वाचते. हे इंग्लिश आणि मराठी हवं तर तुम्ही एका कागदावर किंवा वहीमध्ये लिहून बघा, म्हणजे तुम्हाला त्या फॉर्मॅट मधला फरक लक्षात येईल. आणि मग आपल्याला जे बऱ्याचदा आपण काय करतो, मराठीत विचार करतो, मराठीत एक वाक्य घेतो आणि ते इंग्लिशमध्ये जसंच्या तसं ट्रान्सलेट करायला जातो आणि तिथे थोडीशी गडबड होते. पण दोन भाषा वेगळ्या आहेत त्याच्यामुळे त्यांची बोलण्याची आणि वाक्य रचनांची पद्धत सुद्धा अर्थातच वेगळी असणार आहे. ठीक आहे. आय ईट अन ऍपल. मी सफरचंद खाते. आय ईट अन ऍपल. मी सफरचंद खाते. आता याच्यामध्ये सुद्धा पहिलं काय आहे? कोण ऍक्शन घेते? मी, आय. काय ऍक्शन घेते? ईट खाण्याची. आणि काय खाते? ऍपल. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ठीक आहे. आय वॉच मूवीज. मी सिनेमा बघते. आय प्ले फुटबॉल. मी फुटबॉल खेळते. आय राईट जर्नल. समजा तुम्ही जर्नलिंग करत असाल, डेली डायरी लिहित असाल तर तुम्ही, किंवा दुसरं काहीही लिहित असाल तर तुम्ही तिथे ते लिहू शकता. जर थोडीशी लहान मुलं किंवा कॉलेजमध्ये मुलं हा व्हिडिओ ऐकत असतील तर नोट्स नोट्स लिहिता ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आन्सर्स लिहिता ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. आय ड्रिंक कॉफी. मी कॉफी पिते. आय ड्राईव्ह अ कार. मी कार चालवते. आय पेंट पिक्चर्स. मी चित्र रंगवते. आय कुक डिनर. मी रात्रीचं जेवण बनवते. आय कुक डिनर. मी रात्रीचं जेवण बनवते. आय सिंग सॉन्ग. मी गाणं गाते. तुमच्यापैकी जे गायक असतील त्यांनी, अर्थातच हे खूप सोपं वाक्य आहे, आपण फक्त फॉर्म्युला समजण्याच्या दृष्टिकोनातून ही वाक्य बघितली. आता जसं आयची ही वाक्य होती तसंच आता जर हे प्रोनाउन जर वाक्यात असेल तर हा फॉर्मॅट वापरून आपण कसं वाक्य बनवणार ते आता आपण बघूया. ही ईट्स अ सँडविच. तो सँडविच खातो.
ही प्लेज गिटार, तो गिटार वाजवतो. ही वॉचेस टीव्ही, तो टीव्ही बघतो. ही वॉचेस टीव्ही, तो टीव्ही बघतो. ही राइड्स अ बायसिकल, तो सायकल चालवतो. ही प्लेज बॅडमिंटन, तो बॅडमिंटन खेळतो. ही टीचेस इंग्लिश, तो इंग्लिश शिकवतो. ही फिक्सेस द कार, तो कार दुरुस्त करतो. ही फिक्सेस द कार, तो कार दुरुस्त करतो. ही पेंट्स अ वॉल, तो भिंत रंगवतो. ही पेंट्स अ वॉल, तो भिंत रंगवतो. तर ही होती ही, म्हणजे एखादा जेव्हा पुरुष असेल तर त्याच्यासाठी आपण, किंवा बॉय असेल, मुलगा असेल तर त्याच्यासाठी आपण ही हे प्रोनाउन वापरलं जातं. तसंच आता मुलगी असेल तर शी हे प्रोनाउन वापरलं जातं. त्याची वाक्य आपण इथे बघूया. शी स्पीक्स सॉफ्टली, ती खूप हळुवारपणे बोलते. शी स्पीक्स सॉफ्टली, ती खूप हळुवारपणे बोलते. शी टीचेस सो वेल, ती खूप छान शिकवते. शी टीचेस सो वेल, ती खूप छान शिकवते. शी वॉटर्स द प्लांट्स, शी वॉटर्स द प्लांट्स, ती झाडांना पाणी घालते. शी वॉटर्स द प्लांट्स. शी स्टेज इन द हॉस्टेल, शी स्टेज इन द हॉस्टेल, ती हॉस्टेलमध्ये राहते. शी वेक्स अप ॲट 5 o'clock एव्हरी मॉर्निंग, ती रोज सकाळी 5 वाजता उठते. शी हेल्प्स हर फ्रेंड्स, शी हेल्प्स हर फ्रेंड्स, ती तिच्या मित्रांना, मैत्रिणींना मदत करते. शी रन्स अ बिझनेस, ती बिझनेस करते. शी रन्स अ बिझनेस, ती बिझनेस करते. शी वर्क्स सो हार्ड, ती खूप मेहनत करते. शी वर्क्स सो हार्ड, ती खूप मेहनत करते. शी कम्स ऑन टाइम, ती वेळेवर येते. शी कम्स ऑन टाइम, ती वेळेवर येते. शी ब्रिंग्स लॉट्स ऑफ स्टफ टू ईट, आपण ऑफिसमध्ये असताना कोणीतरी एक असतं, मुलगा किंवा मुलगी कोणीही असू शकतं, की जे खूप सारा टिफिन घेऊन येतात आणि मग सगळ्यांना देतात. तर त्या व्यक्तीसाठीचं हे वाक्य आहे. शी रन्स सो फास्ट, ती खूप जोरात धावते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय, ही आणि शी हे तीनच प्रोनाउन्स वापरून सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट या फॉर्मॅटमध्ये वाक्य कसं तयार करायचं ते बघितलं. कशा प्रकारे वाक्य असतात. खूप सोपी साधी ही वाक्य आहेत. आपण हळूहळू त्याची काठिण्य पातळी अर्थातच वाढवत जाणार आहोत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वी, दे, यू, इट हे प्रोनाउन्स वापरून वाक्य कसे तयार करायचे ते बघणार आहोत. तर पुढचा पण व्हिडिओ बघा, हा पण व्हिडिओ बघा. आणि ज्यांनी कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाय त्यांना खूप धन्यवाद. पुढच्या वेळेला नवीन व्हिडिओसह पुन्हा भेटूया. बाय बाय.